श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या भक्तिमय आणि आध्यात्मिक चॅनलवरती. मित्रांनो, पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास हा साधा महिना नाही, तर हा महिना भगवान विष्णूने समर्पित मानला जातो. असं म्हणतात की या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान आणि कथा श्रवण याचं पुण्य अनेक पटीनं वाढतं. पण मित्रांनो, आजकाल अनेक लोक विचारतात की पुरुषोत्तम मासात कोणती कथा ऐकावी, कोणती कथा ऐकल्यानं पुण्य मिळतं किंवा घरात शांती आणि सुखासाठी काय करावं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुरुषोत्तम मासात कोणती कथा ऐकावी आणि शेवटी मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या मनाला शांती मिळेल आणि कदाचित डोळ्यात पाणी देखील येईल. जर तुम्ही भगवान विष्णू आणि स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे की पुरुषोत्तम मास हा स्वतः भगवान विष्णूंनी स्वीकारलेला महिना आहे. पूर्वी या महिन्यात कोणीही महत्त्व देत नव्हतं. लोक त्याला मलमास म्हणायचे. कोणतीही शुभ काम या महिन्यात केली जात नव्हती. या महिन्याला खूप दुःख झालं. तो महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, सगळे माझा तिरस्कार करतात, कोणीच मला शुभ मानत नाही. हे ऐकून भगवान विष्णूंना त्या महिन्याची दया आली आणि त्यांनी त्या महिन्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. मित्रांनो, या मागचा संदेश खूप सुंदर आहे. ज्याला जग नाकारतं त्याला सुद्धा देव स्वीकारतो. म्हणूनच या महिन्यात भगवान विष्णूंच्या कथा ऐकण्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे. विशेषतः श्रीकृष्ण कथा, सत्यनारायणाची कथा, भागवत कथा, स्वामी समर्थांच्या कथा, भक्त प्रल्हाद कथा, ध्रुवाची कथा, सुदाम्याची कथा या कथा अत्यंत शुभ मानल्या जातात. त्यातील पहिली म्हणजे सुदामा आणि श्रीकृष्णाची कथा. मित्रांनो, पुरुषोत्तम मासात सर्वात जास्त ऐकली जाणारी कथा म्हणजे सुदामा आणि श्रीकृष्णाची कथा. ही कथा आपल्याला शिकवते की खरी मैत्री, नम्रता आणि भक्ती. सुदामा खूप गरीब होता. घरात खायला सुद्धा काही नव्हतं. त्याची पत्नी म्हणाली की तुमचा मित्र श्रीकृष्ण आता द्वारकेचा राजा आहे, त्याला भेटून या. सुदामाला संकोच वाटत होता, पण शेवटी तो श्रीकृष्णाला भेटायला गेला. त्याच्याकडे भेट म्हणून फक्त पोहे होते. मित्रांनो, श्रीकृष्णाने जेव्हा सुदामाला पाहिलं तेव्हा ते स्वतः धावत गेले. राजा असूनही त्यांनी सुदामाचे पाय धुतले. ही कथा आपल्याला शिकवते, देवाला पैसा नको असतो, देवाला प्रेम आणि भक्ती हवी असते. आजकाल लोक माणसाला पैशावरून मोजतात, पण श्रीकृष्णाने दाखवलं खरी श्रीमंती ही मनात असते. म्हणजेच पुरुषोत्तम मासात सुदाम्याची कथा ऐकल्याने अहंकार कमी होतो, मन शांत होतं आणि भक्ती वाढते. दुसरी कथा म्हणजे भक्त प्रल्हादाची कथा. मित्रांनो, भक्त प्रल्हादाची कथा ही श्रद्धेची आणि विश्वासाची कथा आहे. प्रल्हादाचा वडील हिरण्यकश्यपू स्वतःला देव मानायचा, पण प्रल्हाद फक्त भगवान विष्णूंची भक्ती करायचे. त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. विष दिलं, आगीत बसवलं, डोंगरावरून ढकललं, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी त्याचं रक्षण केलं. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते, जिथे खरी भक्ती असते तिथे देव स्वतः रक्षण करतो. आज अनेक लोक संकटात घाबरतात, पण प्रल्हादाची कथा सांगते की विश्वास कधी सोडू नका. मित्रांनो, तिसरी कथा आहे ती म्हणजे ध्रुवाची कथा. मित्रांनो, ध्रुव फक्त एक छोटा मुलगा होता, पण त्याच्या मनात भगवान विष्णूंना भेटण्याची तीव्र इच्छा होती. तो जंगलात गेला, उपासना केली आणि अखेर भगवान विष्णूंना त्याला दर्शन दिलं. मित्रांनो, ध्रुवाची कथा आपल्याला शिकवते की वय लहान असलं तरी भक्ती मोठी असू शकते. आजकाल लोक लगेच हार मानतात, पण ध्रुवाने चिकाटी सोडली नाही. म्हणून पुरुषोत्तम मासात ही कथा ऐकल्याने आत्मविश्वास वाढतो, मन मजबूत होतं आणि भक्ती वाढते. चौथी कथा म्हणजे सत्यनारायणाची कथा. मित्रांनो, पुरुषोत्तम मासात अनेक घरात सत्यनारायण पूजा केली जाते, कारण ही कथा घरातील नकारात्मकता कमी करते, मन शांत करते आणि कुटुंबाला एकता वाढवते. सत्यनारायण कथा आपल्याला शिकवते की खोटेपणा आणि अहंकार सोडा, सत्य आणि श्रद्धेचा मार्ग धरा. पाचवी कथा ती म्हणजे स्वामी समर्थांची कथा. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कथा ऐकणं म्हणजे मनाला आधार मिळणं. अनेक भक्त सांगतात की संकटात स्वामी मदतीला आले, स्वप्नात दर्शन दिलं आणि जीवन बदललं. स्वामी नेहमी म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुरुषोत्तम मासात स्वामींची कथा ऐकल्याने मनातील भीती कमी होते, सकारात्मक
सकारात्मक ऊर्जा वाढते आणि श्रद्धा मजबूत होते. मित्रांनो, कथा ऐकण्यामागे फक्त धार्मिक कारण नाही तर मानसिक कारणही आहे. जेव्हा आपण भक्तीच्या कथा ऐकतो, मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात आणि आशा निर्माण होते. आजच्या तणावपूर्व जीवनात हे खूप महत्त्वाचं आहे. एक छोटी भावनिक गोष्ट. एका वृद्ध आजीला रोज भागवत कथा ऐकायची सवय होती. लोक म्हणायचे, इतक्या कथा ऐकून काय मिळतं? आजी हसून म्हणायची, मनाला शांतता मिळते. मित्रांनो, जगात पैसा सर्व काही देऊ शकत नाही. मनाची शांती वेगळीच असते. पुरुषोत्तम मास आपल्याला काय शिकवते तर तो शिकवतो नम्रता, भक्ती, दया आणि संयम. म्हणून या महिन्यात चांगल्या कथा ऐका, वाईट विचारांपासून दूर राहा आणि देवाचं स्मरण करा. आजकाल लोक रात्री उशिरापर्यंत भांडणाचे व्हिडिओज किंवा निगेटिव्ह रील्स किंवा वाईट कंटेंट जे आहे ते पाहत असतात. मग त्यामुळे मन अस्वस्थ राहतं. त्याऐवजी भक्ती कथा ऐका, भजन ऐका किंवा विष्णू मंत्र ऐका. मनाला खूप शांती मिळेल. मित्रांनो, पुरुषोत्तम मासात कथा ऐकणं म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही तर स्वतःला बदलण्याचा मार्ग आहे. कथा आपल्याला शिकवतात की संकटात विश्वास कसा ठेवायचा, अहंकार कसा सोडायचा आणि प्रेमाने कसं जगायचं. कधीकधी एक छोटीशी कथासुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि अशाच भक्तिमय आणि भावनिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.